इस वक्त मनसे के बहुत सारे नेता यहाँ पे आए हुए हैं, जो पोल्यूशन कंट्रोल बोर्ड है वहाँ पे। तो यहाँ पे कुछ अमुक बड़े बड़े जो है इनके नेता, उनसे हम पूछेंगे, सर ये आपका ये मोर्चा है, उस मोर्चे के बारे में बताइए हमको। मराठीमध्ये बोलतो मी। माझं नाव जय शृंगारपुरे आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचा अध्यक्ष आहे। पूर्ण मुंबईमध्ये पोल्यूशन वाढलं आहे, वायू प्रदूषण वाढलं आहे आणि ते जे झालं आहे ते कन्स्ट्रक्शनच्या कामांमुळे झालं आहे। आणि कन्स्ट्रक्शनची कामं म्हणजे रस्त्यावर जी कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, बिल्डिंगची कन्स्ट्रक्शनची जी कामं चालू आहेत आणि या कन्स्ट्रक्शनच्या कामांना जे सामान मुंबईच्या बाहेरनं येतं, रेती, सिमेंट, हे सगळी जी सामग्री जी येते, ती सामग्री ज्या गाड्यांमधनं येते ते गाड्या जशा पाडत मुंबईमध्ये आणतात आणि जेव्हा इथून ते डेब्रीज नेतात मुंबईच्या बाहेर, ते पाडत नेतात। त्याच्यामुळे जे वायू प्रदूषण वाढलं आहे, बरोबर, ते जे आम्हाला काही प्रश्न आहेत ते आम्हाला मेंबर सेक्रेटरी झाकणे साहेबांना विचारायचे आहेत। आणि त्याचबरोबर सरकारने हे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पाणी जे आहे त्याचा गैरवापर जो केला आहे रस्ते धुण्यामध्ये, तो आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे का केलं आहे आणि कशासाठी केलं आहे आणि आपल्याकडे तेवढं पाणी आहे का। पाण्याची टंचाई जी आहे, जो हा प्रश्न आता पुढच्या महिन्यापासून 10% पाणी कपात आहे, तो प्रश्न आम्हाला झाकणे साहेबांना विचारायचा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय ये मनसे का जो मोर्चा है यहाँ पे साइंस सर्कल पर, ये यहाँ पे मैं आपको दिखा रहा हूँ कि ये जो महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड है, वहाँ पे ये पूरा पोल्यूशन बहुत ज़्यादा दिखा रहा है। और ये मनसे का आंदोलन का यही कारण कहना है कि कम से कम ये मुंबई में जो जनता रह रही है वो इस पोल्यूशन पे कंट्रोल किया जाए, ऐसा ये मनसे नेताओं का मानना है। और ये यहाँ पे अपना मोर्चा लेके भी आए हैं। अभी देखते हैं, ये अभी गेट में दाखिल हो रहे हैं, इनके मनसे के जो बड़े बड़े लीडर हैं वो, देखते हैं भाई क्या कंट्रोल बोर्ड से क्या बातचीत होती है। ओके, पहिली गोष्ट तर मुंबईमध्ये वायू प्रदूषणाचं प्रमाण बरंच वाढलं आहे। त्याच्यामध्ये लोकांना आजार बरेच वाढले आहे, श्वास घेण्याचा प्रॉब्लेम होतो आहे, दम्याचा प्रॉब्लेम होतो आहे, तर हे सगळे आजार वाढले आहेत। आणि हे मुख्य याचं कारण हे आहे की पूर्ण मुंबई एकत्र कन्स्ट्रक्शनमध्ये काढली आहे। ते बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन असू द्या, ते कोस्टल रोडचं असू द्या, मेट्रोचं असू द्या किंवा इतर असू द्या, एकत्र कन्स्ट्रक्शनमध्ये काढली आहे। एकत्र कन्स्ट्रक्शन काढल्यामुळे हे जे वायू प्रदूषण ते कन्स्ट्रक्शन साईट्समध्ये होतं आहे ते होतंच आहे। आता हे जे कन्स्ट्रक्शन जे साईट्स आहेत त्याच्यामध्ये जे सामान येतं आहे, जे सामग्री येते, रेती, माती, खडी जे पण येतं आहे ते शहराच्या बाहेरनं येते आणि शहराच्या बाहेरनं येऊन ते सगळं त्या डंपर्समध्ये येते, ज्या गाड्यांमध्ये येते त्या गाड्यांमधनं ते सांडत येतात, ती माती खाली राहते, ते पोल्यूशन होतं आहे। आणि ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी काय केलं आहे की ते लोक रस्ते धुत आहेत, एवढा पाण्याचा नासाडी करत आहेत लिटरली ते लोक, बरोबर। तर हे कितपत बरोबर आहे हे विचारायला आम्ही पोल्यूशन कंट्रोल बोर्डला आलेलो की हे कितपत बरोबर आहे आणि ह्याच्यावर तुम्ही काय नियंत्रण आणणार आहे आणि काय ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे। कारण की कारवाई करणं गरजेचं आहे। कुठलेही यांचे जे रूल्स बनवत आहेत पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, त्याच्यावर BMC कारवाई करतच नाही आहे, तर ह्याच्यामुळे पोल्यूशन वाढलं आहे। त्यामुळे आम्ही इथे आलेलो, यांना जाब विचारायला आलेलो आम्ही। काय म्हटलं कारवाई करणार का? कारवाई त्यांचं म्हणणं हे की आम्ही मायक्रो कारवाई करण्यामध्ये घुसत नाही, आम्ही मोठ्या कंपन्यांवरच कारवाई करतो, हे काम आम्ही BMCला दिलं आहे। पण BMCला तुम्ही काम दिलं आहे, पण त्या कामाची अंमलबजावणी होते आहे का हे कोण विचारणार आहे? हे विचारतच नाही आहे। आता त्यांनी आम्हाला एक ॲप दिला आहे की बाबा आम्ही सगळीकडे, आमची टीम एवढी मोठी नाही आहे की आम्ही सगळीकडे जाऊ शकू, पण त्यांनी एक ॲप दिला आहे आणि तो ॲप आम्ही लोकांसमोर आणू, जिथे तुम्हाला जिथे वाटेल की कन्स्ट्रक्शन चालू आहे, जिथे तुम्हाला वाटेल की प्रदूषण होतं आहे, नियमाचं उल्लंघन होतं आहे, त्या ॲपवर तुम्ही ते फोटो टाका आणि त्यानंतर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना आहेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच।
संदीप, हे गेल्या काही 13 आठवडे मुंबईमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह होत आहे आणि त्यांचा उद्देश हाच होता की मुंबईतलं पोल्युशन जे आहे तो कमी व्हावं म्हणून. परंतु तो डीप क्लीन ड्राईव्ह आहे ना, तो डीप फेक क्लीन ड्राईव्ह आहे. मुळात असं आहे, आत्ताही डाकणे साहेबांना आम्ही जे भेटलो पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे चेअरमन, त्यांनीही सुद्धा सांगितलं की क्लिनिंगमध्ये तुम्ही जेव्हा कचरा साफ करता तेव्हा जेवढी धूळ उडते ती सर्वात जास्त प्रदूषण पसरवणारी धूळ आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा महानगरपालिकेला रिकमेंड केलं आहे की तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर वापरा. व्हॅक्यूम क्लीनर वापरल्याशिवाय मुंबईचं प्रदूषण दूर होणार नाही. त्यामुळे डीप क्लीन वगैरे जे काय करतात हे सगळं डीप फेक आहे, काही उपयोग नाही त्याचा. जोपर्यंत महानगरपालिका व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करत नाही आणि त्यांनी साफसफाई करत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आता पोल्युशन तर कमी होत नाही, मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काय पुढची भूमिका असते? आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, त्यांनी आम्हाला एक ॲप पण दिलं आहे, त्याच्या माध्यमातून तक्रारी करू. एवढं जास्तीत जास्त कंट्रोल करता येईल तेवढं करू. शेवट असं हे सरकारच्या हातातल्या काही गोष्टी आहेत ते त्यांनी केल्या पाहिजेत. आज जे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत, MMRDAचं प्रोजेक्ट, मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, किती प्रदूषण होतं. शेवट याचा त्रास आपल्या सर्वसामान्यांना होतो, तो दूर केला पाहिजे. आमचा प्रयत्न चालू आहे आणि लोकांनीही आम्हाला साथ द्यावी अशी आमची विनंती.